नांदूर मधमेश्वर मध्ये हॉटेल कोकण कट्टा याची ना नवीन सुरुवात ना नवीन ठिकाणी झाली। आमचे मित्र रुपेश भाऊ यांचं गाजरवाडी मध्ये एवढं भारी आणि क्वालिटी दुकान बघून भुशीन बिकिनी कटिंगच करून टाकली। अरे वरतून मच्छच पण गोर गोर दिसला रे, सोप नाही भाऊ। तर सुरुवात इथून झाली। तुम्हाला तर माहितीये टेकडी कॉलेजची मैत्री सीझन 2 लवकरच येणार आहे, त्यासाठी ना भारी असं हॉटेल बघायला चाललोय। भाऊ आता ना तुम्हाला वाटल भूषण बिकेना तिथं जेवण बिवण देणार आहे काय, तसं ना काही नाहीये। तिथं ना थोडंसं शूट करायचंय ना, त्यामुळे हॉटेल कोकण कट्टा इथं आलो होतो। तिथलं ना वातावरण आणि अँबियन्स इतकं भारी ना, आणि त्यात हे जेवण तिला ना मासे चिकन बिर्याणी लय म्हणजे लय आवडतं ना। बिचारीनं ना माळ घालेली होती, तिला ना मी शिकवलंय मटन मासे खायचं, त्याच्यामुळे ना ती म्हणी भारी हॉटेल बघ, पैशाचं टेन्शन नको घेऊ, मी आहे ना। म्हटलं यो बयो नानाला म्हटलं आता ना तुमचंच हॉटेल फिक्स बर का। ते बिकेचं आणि तिचं ना भांडण झालं होतं ना, त्याच्यामुळे बिकेला मनवायसाठी तिने डायरेक्ट हॉटेल बुक केलं। तिचं काम म्हणजे सोपं नाही भाऊ। त्यात तिथं चिके भेटला आणि तो माझा डायरेक्ट चष्मा घेऊन पळाला। म्हटलं आता याची काय गच्च आहे भाऊ, डोळ्यामध्ये ना मोकार धूळ जात होती ना। मग सायखेडा इथं थांबलो, तिथं ना थोडस काम होतं, ते काम ना पूर्ण झाल्यानंतर मग काय तिथून निघालो डायरेक्ट गाजरवाडी मधल्या ऋषभ मेन्स पार्लरला आलो। दुकान ना बंद होतं, रुपेश भाऊला कॉल केला, मग त्यांनी ते दुकान खोललं। यो बयो भाऊनी तर दुकान मध्ये लय म्हणजे भारी केलंय। चायला गाजरवाडी मध्ये आपल्या मित्राचं एवढं भारी दुकान आहे, बिकेला माहितीच नव्हतं। म्हटलं आता आलोय ना तर कटिंग करूनच घ्यावं। मग काय कटिंग तर केली, वरतून ना मशाज पण करून घेतली नाही का। रुपेश भाऊ कडून ना कटिंग केल्यानंतर ना रिझल्ट ना असा काय होता, बवाळीला ना रेस मारून घेतली। आपल्या भावांचंच दुकान आहे बर का, गाजरवाडी मध्ये भाऊच्या दुकानाला एकदा भेट द्या बर का।